स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल तर थम्स अप करा. ओके. रेकॉर्डिंग सुद्धा सुरू केलेलं आहे आपण. आज आपण शिकणार आहे ग्राफिक्स रिलेटेड. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आज आपण टूल्स शिकणार आहे. कोणकोणते टूल्स शिकणार आहे? एक तर आहे ते म्हणजे कॅनवा, एक आहे ते म्हणजे पिक्सेलार. ओके. आपण चॅट जीपीटीचं जे इमेज क्रिएशन आहे ते पण आपण आज पाहूयात. म्हणजे आज उद्यामध्ये जेवढं कव्हर होईल तेवढं करू. आणि गुगलचं नॅनो बनाना याच्या थ्रू सुद्धा आपण काही इमेजेस ज्या आहेत त्या ट्राय करायचा प्रयत्न करूया. सो आपला ग्राफिक्सचा जो पार्ट आहे तो सगळा इथे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये आपण अजून काही गोष्टी शिकणार आहे, जसं की फ्लॅट आयकन काय आहे, फ्री पिक काय आहे, pixels.com काय आहे, या गोष्टी सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. मला आता सांगा, सध्याला इमेज सपोज तुम्हाला एखादी बनवायची असेल तर तुम्ही कशाचा वापर करता? कोण सांगू शकेल का? आता तुम्ही इमेज बनवत असाल तर ते कशाचा वापर करता? मोबाईलवरचं एखादं एडिटिंगचं टूल असेल तर त्याचं पण नाव तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. ठीक आहे. तर सर आता येस, सर ऑलरेडी रेडीमेड टेम्पलेट असते, त्यामुळे ते कॅनवा मधून रेडीमेड टेम्पलेट घेतो सर. बरोबर. म्हणजे तुम्ही कॅनवाचा वापर करताय? हा सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर बरोबर आहे यांचं की रेडीमेड टेम्पलेट्स आहेत ते आपण यूज करतो कॅनवामध्ये. एका डिजिटल मार्केटरसाठी हेच सगळ्यात बेस्ट आहे, कारण की जर तुम्हाला स्क्रॅचपासून इमेज बनवायची असेल तर तुम्हाला एक टूल लागतं, त्याचं नाव आहे फोटोशॉप. फोटोशॉप असू द्यात किंवा कोरेल ड्रॉ असू द्यात, अशा टाईपचे तुम्हाला टूल्स लागतात. ठीक आहे. किंवा फिग्मा असू द्यात. ओके. हे असे काही एक्सपर्ट लोकांचे टूल्स आहेत जे ग्राफिक डिझायनिंगमध्ये मास्टर असतात, ज्यांनी डिग्री घेतलेली असते, त्याच्यामध्ये वर्ष त्यांनी काम केलेलं असतं, तेव्हा ते हे टूल्स जे आहेत ते यूज करतात. पण एका डिजिटल मार्केटिंगला त्या लेवलचं टूल येणं गरजेचं आहे का? जर येत असेल तर वेल अँड गुड आहे, बट जर येत नसेल तर तरी सुद्धा तो हे जे बाकीचे टूल्स आहेत जसं की कॅनवा, पिक्सेलार, ओके, यांच्या मदतीनं फ्री पिक किंवा pixels.com यांच्या मदतीनं तो त्याचं काम जे आहे ते करू शकतो त्या लेवलचं. म्हणजे त्यांच्या त्यांच्या नाही म्हणलं तरी 70-80% लेवलचं आपण काम करू शकतो. ओके. आणि जर तुमच्याकडे तुम्ही कंपनीमध्ये गेला तर तिथे स्पेसिफिक तुम्हाला असेल डिझायनर तर काही प्रॉब्लेम नाही, बट ॲटलिस्ट तुम्हाला काही गोष्टींची आयडिया तर येईल की इमेज कशा पद्धतीनं बनवली जाते, ग्राफिक्स कसं असावं याच्याबद्दल तरी तुम्हाला आयडिया येईल. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचं डिस्कशन करूयात की इमेज कोणत्या पद्धतीच्या असतात. ओके. इमेज कशा बनतात? ओके. दोन पद्धतीचे इमेज असतात. एक असतात वेक्टर इमेज आणि एक असतात रास्टर इमेज. आता हे याच्यामध्ये काय तर हे दोन वेगवेगळे प्रकार. यातली जी वेक्टर इमेज आहे ना ती आपली कधीही अशी ब्रेक होत नाही. तुम्ही कितीही झूम केलं ना ती इमेज ब्रेक होत नाही. रास्टर इमेज जी असते ना ती आपण जे फोटोज वगैरे काढतो आपले, ओके, त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही झूम कराल, जेवढे त्याचे पिक्सेल्स आहेत त्यानुसार ती ब्रेक सुद्धा होऊ शकते एका लेवलला. हे दोन त्याच्यात प्रकार आले. आता इमेज बनती कशी? तर इमेज बनती पिक्सेल्सने.
छोटे 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 पिक्सेल्स असतात, त्या पिक्सेलच्या मदतीने इमेज जी आहे ती बनते. वेक्टर इमेजमध्ये जे पिक्सेल्स यूज केलेले असतात ना, ते कधी ब्रेक होत नाहीत, कारण ते टूलच तसं, त्याचं जे सॉफ्टवेअर असतं ते तसंच बनवलेलं असतं की तुम्ही कितीही झूम करा, पिक्सेल्स जे आहेत ते ब्रेक नाही होणार, म्हणजे ब्लर नाही होणार. रास्टर इमेजचे जे टूल्स असतात त्याच्यामध्ये पिक्सेल्स जे आहेत ते ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. जेवढं जास्त झूम कराल तेवढं ते ब्लर होऊ शकतं. ओके. आपण म्हणतो ना, जसं की एच डी इमेज आहे, लो क्वालिटीची इमेज आहे, तर लो क्वालिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये पिक्सेल्स कमी आहेत. ओके. आता वेक्टर इमेजचा वापर कुठे केला जातो, जिथं पण नंबर्स वगैरे असतात बघा, नंबर्स और टेक्स्ट, तर तिथे वेक्टर इमेजचा यूज केला जातो. ओके. आणि जिथं आणि रास्टर इमेजचा यूज कुठे केला जातो, जिथं पण फोटोज असतात, जसं की नोरा नोरा फतेहीचा फोटो. नोरा फतेहीचा जर फोटो असेल तर तो कसा असणार, तो रास्टर इमेजमध्ये असणार. ओके. जर तुम्ही वेक्टरमध्ये तिचा फोटो बनवायला गेला तर तो तेवढा रिअलिस्टिक वाटत नाही, हा फरक असतो. ओके. जे आपण कॅमेराने सगळे जे फोटो काढतो, मोबाईलचा कॅमेरा असू द्या, परत आपले जे DSLR वगैरे जे असतात, त्या सगळ्यामध्ये आपण कोणते फोटो काढतो, रास्टर इमेजेस काढतो, म्हणजे जे पिक्सलेट होऊ शकतात, जे ब्लर होऊ शकतात, जे हाय क्वालिटीमध्ये बनू पण शकतात. ओके. सो हे असतं आपलं इमेज, वेक्टर इमेज अँड रास्टर इमेज. जिथं नंबर्सचा यूज केला जातो, मोठमोठे बॅनर्स बनवतो आपण रस्त्यावरती बघा, बॅनर्स असतात, ते सगळे बॅनर्स जे आहेत ना, ते आपण वेक्टर इमेजेसमध्ये बनतो. त्याच्यासाठी टूल कोणतं यूज केलं जातं, कोरेल ड्रॉ. ते याच्यासाठीच बनवलं आलं आहे टूल, की असे मोठमोठे बॅनर्स, पोस्टर्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर त्या टूलचा यूज तुम्ही करू शकता. आपली पत्रिका असते लग्नाची, ती छापण्यासाठी कोरेल ड्रॉचा यूज केला जातो. जिथे जिथे टेक्स्ट असतं तिथे तिथे आपण कोरेल ड्रॉचा यूज करतो आणि तिथे वेक्टर इमेजेस जे आहेत ते आपण बनवतो. ओके. क्लिअर असेल तर थम्सअप करा एकदा. ओके. आता त्याच्यानंतर थोडेसे इमेजचे आपण टाइप्स बघू. इमेजचे टाइप्स कसे असतात, जसं की .png टाईप असतो, JPG टाईप असतो, त्यालाच लोक काय म्हणतात, JPEG सुद्धा म्हणतात. SVG टाईप असतो, GIF असते. ओके. तर हे काही इमेजचे प्रकार आहेत. ओके. PNG, JPG और JPEG और SVG और GIF. आता PNG म्हणजे काय, PNG म्हणजे अशी इमेज ज्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते ट्रान्सपरंट असतं. ओके. अशी इमेज ज्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते ट्रान्सपरंट असतं. JPG म्हणजे काय किंवा JPEG म्हणजे काय, अशी इमेज ज्याचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट नसतं. सिम्पल. SVG म्हणजे काय, SVG म्हणजे एक इमेज किंवा एक टेक्स्ट किंवा आयकन अशा पद्धतीनं बनवलेला असतो, त्याचा एक कोड असतो. तो असा डिझाईन कोणत्या टूलमध्ये केलेला नसतो, त्याचा कोड असतो. कोडच्या माध्यमातून बनवलेली इमेज, त्याचे नंबर्स असतात. जसं की मशीन आपण म्हणतो ना, मशीनला नंबर्स कळतात, तसे मशीनला काही नंबरचा सेट दिला की ती इमेज बनते. तर SVG इमेज ही नंबरच्या फॉर्मॅटमध्ये असते. ओके. आणि ती नेहमी वेक्टर असते. JPEG, PNG हे जे आहेत ना, हे वेक्टर रास्टर दोन्ही असू शकतात. GIF म्हणजे काय, तर एक अशी इमेज जी थोडीशी हलते, थोडंसं त्याच्यात ॲनिमेशन असतं आणि ते ॲनिमेशन रिपीट होत असतं. तुम्ही GIF बघितलेलं असते, जसं की एखादं मांजर आहे, त्यानं हर्ट घेतलं ॲनिमेटेड, ते सारखं हर्ट घेतं असं, किंवा फुगा घेतं फोडतं, परत फुगा घेतं फोडतं, ते ॲनिमेशन लूपमध्ये चालू असतं, त्याला आपण GIF म्हणतो. तुम्हाला एखादं एक्झाम्पल दाखवतो GIFचं. GIF इमेज आहे काय, ते काय GIF इमेजचं एक्झाम्पल, लेट्स सी. हां, हे बघा. आता इथे काय दाखवलंय, की हा जो बॉल आहे तो बॉल पळतोय आणि त्याचं एकच मोशन आहे, ते लूपमध्ये होतंय. तर ही एक GIF इमेज आहे. ओके. आता मला काय दाखवायचं तुम्हाला, SVG इमेज कोड. SVG इमेज कोड हे बघा, इथे जे तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय ना, हे एका SVG इमेजचं आहे.
हे अशा पद्धतीनं कोड असतो. ठीक आहे. ह्या कोडच्या फॉर्मॅटमध्ये ती इमेज बनवली जाते. ओके. असा प्रत्येक एसव्हीजी इमेजचा कोड हा वेगवेगळा असतो. आता अजून एक फॉर्मॅट आहे जो वेबसाईटसाठी यूज केला जातो, त्याला म्हणतो वेब पी. वेब पी नावाचा पण एक फॉर्मॅट आहे. जर तुमची वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवरती इमेज लोड व्यवस्थित व्हावी, फास्ट व्हावी, यासाठी वेब पी नावाचा एक फॉर्मॅट जो आहे तो सुद्धा बनवलेला आहे. इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ठीक आहे. आता जिथं तुम्ही इमेज बनवता त्याला काय म्हणतो आपण ते पण सांगतो. हा पेंट टूल कशासाठी आहे तर इथं तुम्ही इमेज क्रिएट करू शकता, बरोबर. तर आता इथे आपण इमेज करू शकतो. तर हा जो आहे, हे जो व्हाईट पॅच आहे जिथं तुम्ही इमेज बनवता, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो कॅनव्हास. ओके. सो कॅनव्हास, सपोज तुम्हाला कुठल्या टूलमध्ये दिसलं की कॅनव्हासची साईज कमी करा तर याची साईज कमी करा. ओके. कॅनव्हासची साईज वाढवा तर याची साईज वाढवा, असं असतं. याला आपण व्हाईट पेपरला जो पेपर आहे ना, हा, त्याला आपण कॅनव्हास म्हणतो. आणि याच्यावरती जी इमेज असते त्याला आपण इमेज नॉर्मल इमेजेस म्हणतो. त्याच्यामध्ये मग आपण काय म्हणतो, इमेजची साईज कमी करा, इमेजची साईज वाढवा, तर ती इमेज सिलेक्ट करायची, त्याची साईज कमी जास्त करायची, असं असतं. कॅनव्हास आणि इमेज असे दोन प्रकार असतात. कोणत्याही कॅनव्हासचा हा टॉपचा भाग असतो, राईट साईड, लेफ्ट साईड आणि इकडे. ओके. तुम्ही कॅनव्हास कमी करताना तुम्ही कसा करू शकता, एक तर पर्सेंटेजमध्ये कमी करू शकता किंवा पिक्सेल्समध्ये कमी करू शकता. ओके. ठीक आहे. आता जे फोटोशॉप टूल आहे त्याची फक्त तुम्हाला एक जरा आयडिया देतो. फोटोशॉप टूल कसं काम करतं, तर हे काम करतं लेयर्सवरती. सपोज इथे आपली एक इमेज आहे, बरोबर. आणि ह्या इमेजवरती ते काम कसं करतं, लेयर सारखं. जसं की हे एक पेज आहे. ओके. पहिली त्या पेजवरती एक लेयर आहे आणि त्या लेयरमध्ये काय आहे तर हे अशा पद्धतीचे डोंगर आहेत. ओके. सो ही एक लेयर झाली, नंबर 1. आता नंबर 2 ची लेयर कुठे होणार, सपोज इथं मी सन टाकला असं, तर ही नंबर 2 ची लेयर झाली. आता मी इथं झाड काढलं तर ही नंबर 3 ची लेयर झाली. ओके. सो फोटोशॉप जे आहे ते असं लेयर वाईज काम करतं. ठीक आहे. नंबर 1 ची लेयर हे डोंगर आहेत, नंबर 2 ची लेयर सन आहे, नंबर 3 ची लेयर झाड आहे. आता इथे लेयर्स असतात हे सगळे. आता यातून मी नंबर 2 ची लेयर डिलीट केली तर हा जो सन आहे तो निघून जाणार. नंबर 3 ची लेयर डिलीट केली तर हे झाड निघून जाणार. ओके. तर हे लेयर वाईज काम करतं. आणि जे दुसरं टूल, आता हे जे रास्टर इमेजेससाठी हे यूज केलं जातं फोटोशॉप. आता जे वेक्टरसाठी यूज केलं जातं ते असतं आपलं कोरेल ड्रॉ. तिथे काम कसं करतात, तर असं एक पेज असतं. ओके. इथे लेयर नसतात, इथे काय असतं, डायरेक्ट कॅनव्हास असतो. कॅनव्हासवरती तुम्ही चेंज करू शकता. आता इथे डोंगर काढलं तर हा डोंगर काही लेयर वगैरे नाही झाले, डायरेक्ट डोंगर त्या कॅनव्हासवरती आला. आणि सेम कॅनव्हासवरती मी हे काढलं, सन काढला, तर तो इथेच सन काढला जाणार डायरेक्ट, याच्यात लेयर काय येणार नाही. आणि हे झाड मी काढलं तर हे पण सेम कॅनव्हास होती, म्हणजे लेयर जी आहे ती एकाच लेअरमध्ये सगळं काम होतं. ओके. आणि जर ती एक लेयर तुम्ही डिलीट केली तर पूर्ण इमेज जी आहे ती तुमची डिलीट होऊन जाणार. ओके. आता याच्यातलं तुम्हाला फक्त एकदा तुम्ही सन काढला, डोंगर काढला, सन काढला आणि झाड काढलं. आता तुम्हाला सन डिलीट करायचं तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं की ह्या कॅनव्हासवरचा हा सन जो आहे ना, तो सन तुम्हाला असं सिलेक्ट टूलच्या मदतीने, तिथे जे काय टूल असेल कोरल ड्रॉ मग तुम्हाला हा सन असं सिलेक्ट करावा लागतो, जो प्रॉपर पद्धतीने सिलेक्ट होतो, मग तुम्ही त्याला डिलीट करू शकता. ओके. तर हे अशा पद्धतीनं कोरेल ड्रॉ वर्क होतं.
ओके. आणि फोटोशॉप अशा पद्धतीने वर्क होतं. हे जे आपले आहेत हे मेन टूल्स आहेत. ओके. पण हे टूल्स शिकण्यासाठी हे ॲडव्हान्स सुद्धा टूल्स आहेत खूप. सो हे शिकण्यासाठी तुम्हाला मिनिमम 6 महिने तर लागतात प्रॅक्टिस वगैरे करण्यासाठी. ओके. जे ग्राफिक डिझायनर्स असतात प्रोफेशनल, ते हे टूलचा वापर करतात आणि ते त्याचा यूज करून आपली जी इमेज वगैरे क्रिएट करतात. ओके. सो फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ कशा पद्धतीनं काम करतं ते तुम्हाला सांगितलं. आता कॅनवा जे आहे ना, कॅनवाने काय केलंय, तर कॅनवा आपली इमेजच आहे. ओके. इमेजच आहे, बट ती राष्ट्र आणि वेक्टर दोन्ही याच्यावरती काम करतं आणि कोरल ड्रॉ सारखं काम करतं. म्हणजे तो पार्ट सिलेक्ट करायचा आणि डिलीट करायचा. ओके. कॅनवा. आणि जे दुसरं टूल आहे आपलं पिक्सेल आर्ट, ते शिकणार आहे, ते आपलं लेअरवरती काम करतं. ओके. सो तुम्हाला दोन्ही टूल जे आहेत ते मी शिकवणार आहे. ओके. तर आपण कॅनवाने सुरुवात करूया. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर थम्सअप करा. डाऊट असतील तर डाऊट विचारा. ओके. सो कॅनवा अँड पिक्सेल आर्ट. आपण आता कॅनवाने सुरुवात करूया. तर इथे मी काय करतो, इथे मी कॅनवा टाकतो. लॉग इन करण्यासाठी काय करायचं, सिम्पली त्यांच्या साईटवरती जायचं आहे. लॉग इन म्हणा, अकाउंट क्रिएट करा आणि जीमेल थ्रू जरी लॉग इन म्हणाला तरी पण चालू शकते. ओके. हे तुमचं कॅनवाचं प्लॅटफॉर्म आहे. ओके. इथे आपण वेगवेगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या कंटिन्युअसली बनवत राहतो. ओके. आता हे टूल तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन करतो. हे त्याचं होम पेज आहे. जे काय टेम्पलेट्स, जसं की आता मी विचारलं होतं की कॅनवामध्ये कसं करतात, ते म्हणजे की रेडीमेड टेम्पलेट्स आपण यूज करतो आणि त्याच्या मदतीनं आपण इमेज जी आहे ती बनवतो. तर एकदम बरोबर आहे. कॅनवाकडे मल्टिपल्स टेम्पलेट्स आहेत. थाउजंड्स और लॅक्समध्ये त्यांच्याकडे टेम्पलेट जे आहेत ते अवेलेबल आहेत. त्याच टेम्पलेटला एडिट करायचं आणि आपली इमेज बनवायची असते. ओके. सर्वात कमी टाईम लागतो. खूप इझिली गोष्टी ज्या आहेत त्या एक्झिक्यूट होतात. ओके. सपोज जर तुम्हाला छोटासा क्लायंट मिळाला, एक छोटा क्लायंट असेल जो काय म्हणाला, जो म्हणाला की माझं सोशल मीडिया मॅनेज करा, तुम्हाला जसं इमेज वाटतात तशा तुमच्या पद्धतीनंच बनवा, माझं बजेट 5,000 रुपये फक्त आहे, मी महिना तुम्हाला देईन 5,000, जे काय महत्त्वाचे दिवस वगैरे आहेत त्याच दिवशी माझ्या बिझनेसची जे तुम्ही पोस्टिंग करा. त्या तशा टाईपचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी कॅनवा टूल तुम्ही यूज करून खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना काम देऊ शकता. ओके. आणि तो क्लायंट तुमच्यासोबत खूप दिवस राहील पण जर तुम्ही तसं काम दिलं तर. ओके. सो याच्यामध्ये एफर्ट्स खूप कमी लागतात कॅनवामध्ये आणि 5,000 रुपयाचे क्लायंट सुद्धा तुम्ही इझिली इथं हँडल करू शकता. ज्याला तुम्ही महिन्याला 6 किंवा महिन्याला 5 अशा पोस्ट दिल्या किंवा 10-12 पर्यंत सुद्धा तुम्ही पोस्ट महिन्याला बनवून देऊ शकता. ओके. जो तुम्हाला त्याचे 5,000 ते 7,000 रुपये अशा पद्धतीत तुम्ही त्याला चार्ज करू शकता. ओके. सो इथे तुम्ही टेम्पलेट शोधू शकता. आपण शोधूया, ठीक आहे, टेम्पलेट्स पण. त्याच्या आधी थोडासा इकडे जरा लेफ्ट साईडला आहे ना, तो आपण ओव्हरव्ह्यू घेऊयात. इथे क्रिएट पहिल्यांदा ऑप्शन आहे, तर तुम्हाला काय क्रिएट करायचं आहे. ओके. ते तुम्ही इथं क्रिएट करू शकता. इथे होमचं ऑप्शन आहे, तुम्ही होमला जाऊ शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे आपलं होम आहे. तुम्ही जे आत्तापर्यंत प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत ते प्रोजेक्ट्स तुम्हाला इथे दिसतील. जसं की इथे काही प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत याच्या अंडर. ओके. काही प्रोजेक्ट्स आहेत. टेम्पलेट्स, इथून तुम्ही टेम्पलेट सुद्धा सिलेक्ट करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे टेम्पलेट्स. ठीक आहे. ब्रँड, तुमचं ब्रँड किट बनवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. बट हा जो ऑप्शन आहे हा प्रीमियम मध्ये ऑप्शन आहे त्यांचा. कॅनवा AI, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे इमेजेस वगैरे सुद्धा जे आहेत त्या क्रिएट करू शकता AIच्या मदतीनं. ते सुद्धा आपण इथे ट्राय करणार आहे. कोणत्या ॲप्स सोबत कॅनवा इंटिग्रेट करतं किंवा त्यांचे स्वतःचे ॲप्स असे कोणते आहेत ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. जसं की क्रॉप फोटो युअर वे, ट्राय चॉपी क्रॉप.
ओके, हे एक लासो टूलवरती त्यांनी त्यांचं अजून एक एक्सटेन्शन असेल किंवा एक्स्ट्राचं टूल असेल ते त्यांनी इथं दाखवलेलं आहे. ओके, आता इथे त्यांचे काही स्वतःचे टूल असतील जसं की टेक्स्ट स्टुडिओ मेकर, कलर हार्मनी, लॉटी ॲनिमेशन, ओके, पीप स्मिथ. ठीक आहे. परत हे कॅनवा कशासोबत इंटिग्रेट वगैरे करते त्याच्याशी रिलेटेड आहे, जसं की ए आय जनरेशन, ए आय स्लाइड्स मेकर, ए आय इमेजन, मोजो ए आय यांच्यासोबत ते जे आहे ते इझिली इंटिग्रेट करतंय. ओके, हे सगळे टूल्स जे आहेत हे तुमच्या कॅनवा सोबत इंटिग्रेट करू शकता. सो होमवरती येऊया आणि आपण काही इमेजेस जे आहेत त्या इमेजेस आपण इथे बनवायला घेऊया. जसं की मी क्रिएट वरती क्लिक करतो. आता मला क्रिएट काय करायचं ते आधी विचारतंय. तर आपण क्रिएट करूया एक इमेज. आता काय येणार आहे, सण सध्याला दिवाळी येणार आहे बरोबर. सो आपण दिवाळीचं इन्व्हिटेशन बनवूया NMDच्या अंदर. ओके, दिवाळी. ओके, आता दिवाळीचं काय मला बनवायचंय, दिवाळीचा मला सपोज एक ब्लॉग बॅनर बनवायचा आहे. आपला एक ब्लॉग आहे त्याच्यासाठी आपल्याला दिवाळीचा बॅनर बनवायचं, तर आपण त्याच्यासाठी क्लिक करूयात. ओके, आता इथं बघा मी सिलेक्ट काय केलं, दिवाळी ब्लॉग बॅनर, त्याच्या साईजमध्ये ते आलं सगळं. ओके, आता मला इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. प्रीमियम साईजमध्ये ऑप्शन दिलेले आहेत, काही फ्रीमध्ये सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. तर यात कोणतंही फ्रीचं जे तुम्हाला आवडतं ते एखादं तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंफार एडिट करून तुम्ही तुमचा बॅनर जो आहे तो बनवू शकता. जसं की इथे बघा, हा एक आहे 7 इझी होममेड दिवाळी स्नॅक्स. ओके, किंवा इथे मिठाई रेसिपीचा पण एक आहे, ऑल द बेस्ट मिठाई रेसिपीज. तर याला आपण हा जो बॅनर आहे ना हा घेऊया दिवाळीसाठी. ठीक आहे, आता मी डायरेक्ट टेम्पलेट जे आहे ते टेम्पलेट इथं सिलेक्ट केलं, फ्रीचं टेम्पलेट सिलेक्ट केलं. ओके, आणि आता मी त्याच्यामध्ये चेंजेस करणार. ओके, आणि आपण याला NMD कडनं दिवाळीच्या शुभेच्छा. ओके, अशा पद्धतीचा आपण इमेजचा जो इमेज जे आहे ते बनवणार आहे. तर मी काय करतो, ChatGPT वरती येतो आणि याला मी सिम्पली म्हणतो की गिव्ह मी सम दिवाळी विशेष फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड ॲड वेबसाईट ऑल्सो गिव्ह मी सम दिवाळी विशेष फ्रॉम आय एम, हे पण सांगा, आय एम क्रिएटिंग ब्लॉग बॅनर. सो गिव्ह मी वेलकम मेसेजेस ऑल्सो. सो त्याला मी सांगितलं की मला असे काही मी ब्लॉग बॅनर बनवतो, मला काही मेसेज वगैरे दे. तर तो इथे काही दिवाळीचे विशेष प्लस वेलकम मेसेज देतो. ठीक आहे, हे बघा. सो आपण आता ह्याचा वापर जो आहे तो आपण इथे करू शकतो. इथे काय करू शकतो आपण, रुचीज किचन जिथं आहे ना तिथं आपण लिहू शकतो NMD प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड. ओके, आणि इथं काय करू शकतो आपण, ऑल द बेस्ट मिठाई रेसिपीच्या जागी आपण काहीतरी एक मेसेज घेऊया त्यांचा. हे आपण तिथे
टाकूयात. वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. वेलकम टू, इथून तुम्ही त्याला असं छोटं पण करू शकता. सी. ओके. सो वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड. इथं मी काय करतो, हॅप्पी दिवाळी करतो. ठीक आहे. आणि इथे एक छोटासा मेसेज जो आहे तो मेसेज आपण तिथे लिहूयात. ओके. हा, एवढंच लाईन घेऊया आपण. ही लाईन ठीक आहे. ओके. ही लाईन जी आहे ती मी आता इथे टाकतो. लाईट अप युअर ड्रीम्स दिस दिवाळी विथ लव. आणि इथं आपल्याला NMDचा लोगो पण लागेल. ओके. सो इथं हे जे फुल आहे ना, इथे त्या फुलाला मी काय करतो, थोडंसं इकडे आणून इथे आणून ठेवतो असं. ठीक आहे. तुम्ही असं सुद्धा त्याला चेंज करू शकता. आणि इथे आपण NMDचा लोगो जो आहे तो घेऊयात. आता लोगो जो आहे तो आपल्या ह्याच्यात ऑलरेडी असेल, तो आपण फक्त इथे लोगो टाईप करूयात. इतक्या इमेजेस ज्या आपण बनवलेल्या आहेत, सो NMDचा लोगो असेल इथे. सी आहे का? ओके. तर आपण लोगो जो आहे तो सिलेक्ट करूया आणि लोगो इथे आणूया. आता हा लोगो जो आहे तो ट्रान्सपरंट तर नाहीये, बट ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही लोगो सुद्धा इथे ऍड करू शकता. सी, बनली आपली दिवाळीचा एक बॅनर मस्तपैकी. एवढं सिंपल आहे. आता याला एक्सपोर्ट करायचं असेल तर कसं करायचं, शेअर म्हणायचं आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. किंवा तुमचं कॅनवाचं अकाउंट असेल तर मी तुम्हाला एक कॉपी पण करतो. कॉपी लिंक केली. ओके. कॉपी लिंक केली की तुम्ही तो डाउनलोड सुद्धा तुमच्या इथून करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला कॉपी लिंक पाठवतो, तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता, पाहू शकता. ओके. आता काय आहे, जर तुम्हाला हे बॅनर आवडलं असेल, इझी वाटत असेल तर एकदा थम्सअप करा. अजून आपण मल्टिपल इमेजेस ज्या आहेत त्या आपण ट्राय करणार आहे. ओके. सो आपण अशा पद्धतीने दिवाळीचा बॅनर बनवला. ओके. आता इथे आपण काय बनवू शकतो माहिती आहे का, आपण इथे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो. ते कसं बनवायचं ते बघा. हा दिवाळीचा बॅनर तर ठीक आहे. आता मी काय करतो, माझ्या परत होमवरती जातो एकदा आणि तिथे जे टेम्पलेट्स आहेत ना, त्या टेम्पलेट्समध्ये मी काय सर्च करतो, हॅप्पी दिवाळी. ओके. आता हॅप्पी दिवाळी मी इथं असं सर्च केलं. तर आता इथे बघा, इथे एक व्हिडिओ सुद्धा जी आहे ती तुम्हाला मिळते. फिल्टर असेल तर फिल्टर लावा. मोबाईलची व्हिडिओ बनवायची. ठीक आहे. तर मी मोबाईलच्या व्हिडिओचं फिल्टर लावतो. इथे बघा, ह्या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या व्हिडिओज आहेत. यातल्या काही प्रीमियम आहेत, काही फ्री आहेत. तर यातली तुम्ही कोणती पण एक घेऊ शकता. ओके. हे पण छान आहे, हे पण छान आहे. हे बघा, हे छान वाटतं तुम्हाला. ओके. तर आपण हे घेऊयात. आणि याला काय म्हणायचं, फक्त आपल्याला कस्टमाइज म्हणायचं आहे. कस्टमाइज दिस टेम्पलेट. कस्टमाइज दिस टेम्पलेट म्हटल्यानंतर बघा, इथे पूर्ण ते टेम्पलेट जे आहे ते लोड होत आहे. आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला एडिटिंग करायचं. ओके. एडिटिंग कसं करणार, विश यू हॅप्पी, व्हेरी हॅप्पी दिवाळी, मे दिस फेस्टिवल ब्रिंग्स लॉट्स ऑफ लव, जॉय अँड हॅपीनेस. सपोज तुम्हाला काय चेंज करायचं आहे याच्यामध्ये, काय चेंज करायचं, सपोज टेक्स्ट चेंज करायचं, तर ते टेक्स्ट तुम्ही असं चेंज करू शकता. दिस दिवाळी लेट सेलिब्रेट ऑपॉर्च्युनिटीज वगैरे असं तुम्ही लिहा. आणि याला डबल क्लिक करा, पेस्ट करा, थोडंसं त्याला आहे ना वरती घ्या. ओके.
त्याला किती लांबपर्यंत दाखवायचं ते तुम्ही दाखवू शकता. आता इथे तुम्ही काय करू शकता, अजून इथे तुम्ही लोगो पण ऍड करू शकता. याला मी डबल करतो या व्हिडिओला. ठीक आहे, डबल झाली व्हिडिओ, म्हणजे हे कंटिन्यू असे चालू राहणार. 10 सेकंदाची व्हिडिओ. विशिंग यू अ व्हेरी हॅपी दिवाळी. ओके, अशा पद्धतीनं तुमची व्हिडिओ जी आहे ती चालू राहणार. ओके, डबल नको करायला आता, कारण तेवढा टेक्स्ट नाही आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला NMD तर्फे करायचं आहे, बरोबर. तर इथे आपण काय करूया, अपलोड म्हणूया. अगेन लोगो टाकूयात आपण इथे. आणि NMD चा लोगो जो आहे तो तिथे ऍड करूया. थोडस मी असं करतो. लोगोला एकदम छोटा करूया. आणि काय केलं पाहिजे, आपल्याला या लोगोला जे आहे ना ते ॲनिमेशन पण दिलं पाहिजे, बरोबर, कारण हे व्हिडिओ आहे, बरोबर. सो ॲनिमेट वरती येतो मी. ओके, ॲनिमेट वरती आलो. तर इथे ॲनिमेशनचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ते तुम्ही त्यात तुम्हाला जो ॲनिमेशनचा आवडतोय तो तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. ओके, हा छान वाटतो. सो हे तुमची झाली अशी इमेज. याला तुम्ही कुठे पण सेट करू शकता, इथे सेट करू शकता, इथे सेट करू शकता, आणि प्ले करा सिम्पली. ठीक आहे. ओके, आता याला शेअर करता काय करायचं, तुम्हाला एडिट करायचं. इथे तुम्ही व्हिडिओ सुद्धा ऍड करू शकता. ओके, खाली ऑप्शन आहे की व्हिडिओ ऍड करा. त्याच्यासाठी काय करायचं, ऍड अ व्हिडिओ वरती क्लिक करायचं. ऍड अ व्हॉइस ओव्हर सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे, सपोज रेकॉर्ड व्हॉइस ओव्हर म्हटलं इथं आपण, आणि इथून काय करू शकतो, अलाव विजिटिंग टू द दिस साइट किंवा अलाव दिस टाइम करतो. आणि त्याला काय मी इथे करतो, मी रेकॉर्ड वरती क्लिक करतो. विशिंग यू हॅपी दिवाळी फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड. ओके, आता प्ले करू आपण. आधी काय करू, ह्या व्हिडिओला आहे का नाही, ह्या व्हिडिओला आपण याच्या खाली ठेवूया. आणि ओके, इथं ठेवूया आणि एकदा प्ले करून बघूयात. हे जे आहे ना याला डिलीट करतो. विशिंग यू हॅपी दिवाळी फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड. विशिंग यू हॅपी दिवाळी फ्रॉम NMD प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, ऐकू आलं का तुम्हाला? पण आलं असेल तर थम्स अप करा. ऐकू आलं का सगळ्यांना, का नाही आलं? आय थिंक साऊंड ऍड नाही आहे त्याच्यामध्ये. ओनली स्क्रीन. अच्छा, फक्त स्क्रीनच होते. ऐकू नाही का आलं कोणाला? नाही सर. अच्छा, मे बी ते ओनली स्क्रीन शेअर झालेले आहे ना रेकॉर्डिंग, त्याच्यामुळे ते नसेल झालं. साऊंड आला नसेल, पण साऊंड तिथे जो आहे ना साऊंड आलेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला ते डाउनलोड करतो किंवा लिंक त्याची पाठवतो, तुम्ही तुमच्या एंडला चेक करा. ओके, याची साऊंड सुद्धा जो आहे ना तो साऊंड सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. शेअर म्हणू शकता तुम्ही. पब्लिक व्ह्यू लिंक तुम्ही कॉपी करा. ओके,
जर हे तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरती जर बघितलं तर तुम्हाला साऊंड पण जो आहे तो ऐकू येईल त्याच्यात. सो अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ सुद्धा जी आहे ती बनवू शकता. ठीक आहे. समजलं असेल तर एकदा थम्सअप करा, आवडलं असेल तर एकदा थम्सअप करा. ठीक आहे. तुम्हाला लिंक जी पाठवली ती तुम्ही प्ले करून बघा तुमच्या डिव्हाइसवरती. तुम्हाला तिथे आवाज पण जो आहे तो ऐकू येईल. सो साऊंड महत्त्वाचं काय असतं, साऊंड, ॲनिमेशन आणि एक छोटीशी व्हिडिओ एवढी पण तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. कोणाचं इन्व्हिटेशन बनवायचं असेल तर कॅनवामध्ये तुम्ही इझिली बनवू शकता व्हिडिओ अँड इमेज फॉर्मॅट. आता नेक्स्ट काय आहे, तर आपण व्हिडिओ बनवली, इमेज बनवली. अजून थोडंसं एक दोन इमेजचे जे टाईप्स आहेत ना ते आपण जरा बघूयात. कशा पद्धतीने इमेजेस जे आहेत ते आपण बनवू शकतो. डिझाईनवरती क्लिक करतो मी. हे बघा इन्व्हिटेशन ऑलरेडी इथे भरपूर आहेत आलेले. आता मी काय करतो, होमवरती जातो परत एकदा. होमवरती आल्यानंतर इथं तुम्ही वेगवेगळ्या साईजचे व्हिडिओज, फेसबुकचा कव्हर, दिवाळी ब्लॉग, शीट्स हे सगळं तुम्ही बनवू शकता. ओके. तुम्ही इथं प्रेझेंटेशन सुद्धा जे आहे ते बनवू शकता. व्हाईट बोर्ड सुद्धा तुम्हाला इथे मिळतोय. ओके. असे वेगवेगळे ह्यांचे हे टूल्सच आहेत बरं का. रिसेंट डिझाईन्स ज्या बनलेल्या आहेत त्या इथं तुम्ही बघू शकता. टेम्पलेट्सवरती येऊया. अजून काही टेम्पलेट्स असतील तर ते आपण ट्राय करूयात. हे व्हिडिओचे आहेत, आपण इमेजेस जे आहेत ते पाहूयात. ठीक आहे. जसं की आता त्याच्यानंतर काय येणार आहे आपलं, दिवाळी नंतर येईल हॅप्पी न्यू इयर. तर हॅप्पी न्यू इयर एकदा बघूयात आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही टेम्पलेट्स छान वाटतंय ते तुम्ही घेऊ शकता. ऑल फिल्टर्स मध्ये काय आहे, प्रोफेशनल दाखवा आम्हाला. प्रोफेशनल जे आहेत ना ते फक्त दाखवा त्यांना, मी असं म्हटलं हॅप्पी न्यू इयरचे. सी. सो प्रोफेशनल मध्ये हे अशा पद्धतीचं आलेलं आहे. आता हे बघा, हे एक फ्री मध्ये आहे टेम्पलेट. छान वाटतंय, फॅमिलीसाठी आहे. न्यू इयर ग्रीटिंग फोटो कोलाज इन ग्रीन अँड पिंक फिल्म डायरी स्टाईल. ठीक आहे. आपण हे कस्टमाइज करूया. आपण NMD चे जे फोटोज वगैरे असतील ना ते आपण तिथे ऍड करूयात. सिंपल आहे. बॅकग्राऊंडला ग्रीन कलर आहे. हॅप्पी न्यू इयरचे फोटो आहेत. आता आपण काय करायचं, तर विश यू हॅप्पी न्यू इयर. इथे फक्त आपण चेंज करायचं NMD प्रायव्हेट लिमिटेड एवढंच करायचं. आणि जे फोटो जे आहेत ना ते आपण अपलोड्स मधून घ्यायचे NMD चे. NMD चे घ्या किंवा नवनाथ सरांचे घ्या. इथे एक फोटो आहे. सिम्पली काय करायचं, तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. बघा आता मी काय करतो, उचलतो आणि इथे टाकतो. ओके. सी, नवनाथ सरांचा फोटो इथे आला. तर त्याला डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडंसं त्याला ऍडजस्ट करू शकता इकडे तिकडे असं. तर मी हात प्रॉपर घेतो. बॅक साईड जी आहे ती कट झाली तरी चालेल. ठीक आहे. आता इथे जरा मी अजून इमेजेस सरांचे बघतो की इथे कोणते इमेज आहेत. आता इथे एक आहे कोणतरी, यांना पण आपण ऍड करूयात. ठीक आहे. ड्रॅग करायचं आणि तिथे लेडीजचे इथं आपल्याला प्लेस करायचं. डबल क्लिक केले की तुम्ही त्याला सुद्धा थोडंसं ऍडजस्ट करू शकता इथे. ओके. झालं. अजून कोण असेल बघूयात, त्यांना पण इथे ऍड करूयात. हे कोणतरी आहेत. थोडासा आता आडवा फोटो असेल तर तो घेऊयात आपण. हे एक आहे त्यांची टीमचं. हा घेऊया. हा दिवाळीचाच फोटो आहे बघा. ठीक आहे. तर हा फोटो इथे आपण घेऊयात. डबल क्लिक केले की थोडंसं तुम्ही त्याला ऍडजस्ट पण करू शकता, थोडंसं मोठं पण करू शकता. ओके. तर हा एक फोटो आहे.
इथे तुम्ही अजून एक फोटो टाकू शकता. होय. एवढी सिंपल तुम्ही इमेज जी आहे ती अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. ड्रॅग अँड ड्रॉपच्या फक्त गोष्टी आहेत, थोडंफार टेक्स्ट चेंज करायचं. सो तुम्ही एका क्लायंटसाठी 10 इमेजपर्यंत देतो असं म्हणू शकता. 10 इमेज प्लस तुमचं सोशल मीडिया हँडलिंग प्लस कॉन्टेंट पण त्याचा तुम्ही बनवून त्याची पोस्टिंग करणं असं तुम्ही सांगू शकता. त्याला प्रमोशनच्या ज्या ऑर्गॅनिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा आम्ही करून देतो असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. आवडलं असेल, समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. काय डाऊट्स असतील तर डाऊट विचारा. सगळ्यांनी ट्राय करा. ठीक आहे. आपापलं अकाउंट ओपन करा. फ्री आहे. मेल फक्त लागतोय. आपापल्या इमेजेस ज्या आहेत त्या बनवा. ओके. आता जे दुसरं टूल आहे ना, आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. सर तर हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता सेमच राहणार आहेत कॅनवामध्ये. ओके. तुम्ही स्क्रॅचपासून पण इमेज बनवू शकता. तुमची एलिमेंट्स आणून तुमचं कॅनव्हास घेऊन तुम्ही बनवू शकता. ओके. बट इट डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला कसं जायचं. तर तुम्हाला शिकायचं असेल अजून तर तुम्ही थोडं स्क्रॅचपासून पण बनवू शकता. त्याच्यानंतरचं जे टूल आहे आपल्याकडे ते आहे पिक्सेल आर्ट. पिक्सेल आर्ट मध्ये आपण काय बनवतो तर त्याच्यामध्ये पण आपण इमेज एडिटिंगचं जे काम आहे ना ते काम आपण करतो इथे. ओके. पिक्सेल आर्ट एडिटर. आता यांचे पण मल्टिपल टूल्स आहेत बरं का यांचे. आणि यांचं कसं आहे थोडंसं लिमिटेशन पण आहे की यांना तुम्ही एका दिवसामध्ये 3च इमेज ज्या आहेत त्या ट्राय करू शकता. ओके. बट काही इमेजेस ज्या असतात तिथे तुम्हाला थोडंफार चेंजेस, थोडंफार गोष्टी कराव्या लागतात. काही क्रॉप कराव्या लागतात, काही चेंजेस करावे लागतात. ओके. सो त्या केसमध्ये तुम्हाला ह्या टूलचा वापर करायचा आहे. ओके. आता मी काय करतो, ओपन इमेज म्हणतो. एक इमेज डायरेक्ट ओपन करतो मी इथं. ओके. सो इमेज जी आहे नवनाथ सरांची आहे का एखादी इमेज. ठीक आहे. आता इथे एक युजर आहे, याची इमेज आपण घेऊयात. हा पण एक युजर आहे. ठीक आहे. ओके. आता ही एक सिंपल इमेज आहे. ओके. तर हे टूल काम कसं करतं ते आधी समजून घ्या. हे थोडंसं टेक्निकली म्हणजे थोडंसं टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये जास्त आहेत ॲज कम्पेअर टू कॅनवा. ओके. बट आता कॅनवामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की मला याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते बॅकग्राऊंड मला काढून टाका. ओके. पण ते तुम्हाला तिथं पॉसिबल नाही होणार फ्री व्हर्जनमध्ये. तिथं तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागेल. ओके. ह्या केसमध्ये तुम्ही थोडासा टूलचा यूज करून थोडंसं हे फोटोशॉप सारखं टूल आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल गोष्टी करू शकता. जसं की आता इथं हे वरच्या ज्या गोष्टी आहेत, इथे फाईल आहे. फाईल तुम्ही इम्पोर्ट ओपन करू शकता. न्यू फाईल बनवू शकता. ओके. एडिटमध्ये बाकीचे ऑप्शन्स आहेत. इमेजला फिरवायचं असेल तर तुम्ही इमेजला फिरवू पण शकता. ओके. त्यासाठी तुम्हाला लेयर सिलेक्ट करावी लागेल आणि ट्रान्सफॉर्म लेफ्ट. ओके. इमेज फिरली. अशा तुम्ही इमेज डिसॉर्ट म्हणजे इमेजला थोडं तुम्ही वाकडं तिकडं पण करू शकता. हे बघा. ओके. अशी तिला वाकव, थोडंसं मागच्या साईडला इमेज कल्ल्यागत वाटतंय. बरोबर. अशा त्या इमेजला स्ट्रोक द्यायचा आहे. ह्या साईडचा स्ट्रोक देऊयात आपण. कलर जो आहे तो रेड देतो म्हणजे तुम्हाला समजेल. अप्लाय. इमेजला स्ट्रोक पडला नाही का, आउटलाईन ओनली. ओके. हा का पडला नाही तर इथे आपल्याला एक लेयर ऍड करावी लागेल अजून. इथं मी एम्प्टी लेयर ऍड करतो आणि त्याच्या आतली जी इमेज आहे तिला मी सिलेक्ट करतो. हे बघा आली का आउटलाईन. सर हे पण पेड असेल ना? नाही, हे फ्री आहे. 3 इमेज पर्यंत. ओके सर. 3 इमेज तुम्ही डेलीच्या 3 इमेज ज्या आहेत त्या एडिट करू शकता. ओके. ह्याला तुम्ही आता बघा जी बॉर्डर आहे ना ती बॉर्डर मी दिली त्याला. ठीक आहे. ओके. बॉर्डर बघा इथे गेली. ओके.
इथे मी थोडी एक लेयर ऍड करून ठेवतो, म्हणजे लेयर आली ना ती गोष्टी तुम्हाला इझिली दिसतील. ओके, आता अजून पण इथे ऑप्शन्स आहेत. कलर फिल करायचा असेल, सपोज आता मला मागच्या लेअरला कलर फिल करायचा, याला मी सेंटरला आणतो आणि ही जी मागची लेयर आहे ना याच्यामध्ये मला कलर फिल करायचा आहे. कसा करणार मी, तर सिम्पली इथे कलरचं टूल आहे बघा, इथून पण करू शकतो बट लेअरला नाही करत, तो इमेजला करतोय. आता फिल म्हटलं आणि इथं मी कलर टाकला ऑरेंज, तर तो ठीक आहे, इमेज निघून गेली, कलर फिल झाला. ठीक आहे, मागच्या लेअरला कलर फिल करायचं तर इथे कलरचा डब्बा आहे, तो डब्बा घ्यायचा, कलर सिलेक्ट करायचा तुमचा जो कुठला कलर तुम्हाला पाहिजे तो ओके म्हणायचा आणि क्लिक मारायचं. ॲक्च्युली आता हा ग्रीन जो आहे तो इथे वरती घेतला पाहिजे, इथे स्विच आहेत बरं का, तर ग्रीन वरती घ्यायचं आणि मग कलर मारायचा. ठीक आहे, सो ह्या पण गोष्टी तुम्ही इथे करू शकता. इथे इमेजवरती तुम्ही अजून ऑपरेशन करू शकता, जसं की अरेंज. ओके, इमेजला असं पकडून तुम्ही हे करू शकता. यातला इमेजचा थोडासा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे, तर हे असं सिलेक्टचं टूल आहे, हा पार्ट सिलेक्ट करा आणि डिलीट म्हणा. ओके, डिलीट नाही होत, आय थिंक इमेज सिलेक्ट केली पाहिजे आणि डिलीट म्हणा. ओके, झाला डिलीट. लेयर सिलेक्ट करावी लागते याच्यामध्ये, ह्या लेयर्स आहेत, लेयर सिलेक्ट नाही केली तर तुमचं ते ऑपरेशन जे आहे ना ते ऑपरेशन होत नाही प्रॉपर. आता मला याचं एवढा चेहरा जो आहे तो चेहरा उडवायचा आहे, तर मी सिम्पली काय करतो, डिलीटचं बटन दाबलं की चेहरा उडला. ओके, हे काय आहे, तर हे एक टूल आहे. आता हे पहिलं जे डिलीटचं जे ऑप्शन आहे ना ते डिसिलेक्ट करा, म्हणजे कंट्रोल डी दाबलं ना ते हा जो चौकोन आहे ना हा चौकोन कंट्रोल डी दाबल्याशिवाय जात नाही. परत जे आहे ते आपलं हे टूल आहे, तर त्या टूलचा पण अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. आणि जी इमेज जी तुम्हाला क्रॉप करायची आहे ती इमेज तुम्ही इथून क्रॉप पण करू शकता. आता काय करावं लागेल मला, इथं सिलेक्ट सी दिसलं का, त्यातून जी इमेज जी आहे ती मी बाजूला काढली. सो अशा गोष्टी इथं आपण करू शकतो. आता इथे मॅजिक टूल आहे, मला आता बॅकग्राऊंड काढायचं याचं. ओके, मॅजिक टूलवरती येतो, हे मॅजिक टूल आहे, सिलेक्ट करतो, ॲटोमॅटिकली त्यानं एरिया सिलेक्ट केला. ओके, बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इथून काढू शकता अशा. ओके, आणि तुम्ही इथं डिलीटचं बटन दाबलं की तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड निघून जाणार. सी गेलं बॅकग्राऊंड निघून. तर हे मॅजिक टूल अशा पद्धतीने काम करतं. आता यातलं तुम्हाला थोडंसं क्रॉप करायचं इमेज, तर तुम्ही इमेज क्रॉप सुद्धा करू शकता. सी कटआउट मास्क, हे मास्कचं एक टूल आहे. असे मल्टिपल टूल्स आहेत. तिथं आता क्लोन बनवायचं मला, असाच एक माणूस आहे ना तो दुसरीकडे बनवायचा शेजारी. ओके, आणि मी काय करतो, दोन्ही लेयर सिलेक्ट केले मी आणि लोन का बरोबर लोन आय थिंक एकच मिनिट. ओके, सो क्लोन जर बनवायचा असेल तर एकच लेयर सिलेक्ट करायची. ओके, आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, हा क्लोन नाही आहे इथे, एक मिनिट, क्लोनच आहे. ओके, इथं तुम्हाला ऑल्ट दाबून क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा आता क्लोन त्याचा बनेल बघा, हे बघा. ओके, जसं जसं तुम्ही इथं फिरवचाल तसं तसं त्याचा क्लोन जो आहे तो बनत चाललेला आहे. ओके, राहिलेले टूल्स जे आहेत ते आपण बघूयात. तुम्हाला समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. पिक्सेलला सुद्धा एकदा ट्राय करा, थोडंसं टेक्निकल आहे. ओके, लेयर्सवरती काम करतं, बट जे म्हणजे फोटोशॉप आणि कॅनवा मधला जो डिफरन्स आहे ना ते पिक्सेलला तुमचं कव्हर करून देतो. ओके, सर याची लिंक टाका ना, या पिक्सेलची लिंक टाकू का, चला रेडी का, ही लिंक मी तर चॅट बॉक्स मध्ये टाकतो.